तू आज जितकी पवित्र आहेस तितकीच कलियुगात मलिन होशील, अपवित्र होशील, अशुद्ध होशील। तुला स्पर्श करायला लोक धजावणार नाहीत। तुला या चूक काही वाटणारच नाही, कारण तू जे केले आहेस तेच गंगेने देखील केले होते। तुला जे स्थान दिले ते तुझे नव्हतेच, मग तू देखील ते स्थान सोडायला हवे। तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आले होते। आख्यानात जे काही घडलं त्याबद्दल बोलायचं आहे। तुझ्या मनात जे जे आहे ते मोकळेपणाने बोल, कारण जर तू ते मनात ठेवलंस तर त्याचा तुलाच अधिक त्रास होईल। खरं तर पार्वती देवी असं काही करतील असं मला वाटलं नव्हतं, पण त्यांना काय वाटत असेल हे मला जाणवतंय। आजच्या आख्यानातून ते सर्वांनाच कळलं आहे। एकूणच आख्यानात जे काही घडलं तसंच काहीसं इथेही घडत आहे। स्पष्ट बोल। स्पष्टच बोलायचं झालं तर पार्वती देवींचा राग अनावर होऊन त्यांनी देवी गंगा यांना शाप दिला होता। त्यांच्या आणि माझ्या क्रोधात, वागण्यात, जाणीवेत साम्य आहे, आणि आता बानूच्या असण्याने माझा देखील रागराग होऊ लागला आहे। पण म्हणून तू बानूला शाप देण्याचा निर्णय घेणार आहेस का? ते ठाऊक नाही, पण आजवर मी तिला शाप दिला नाही हे देखील सत्यच आहे। तुझ्या आणि पार्वतीच्या क्रोधामध्ये जरी साधर्म्य असलं तरी तू पार्वती सारखी नाहीस, किमान ह्या बाबतीत तरी नाही। तू ह्या जेजुरीची सम्राज्ञी आहेस, इथल्या प्रजेची तुला चिंता आहे, त्यांच्या प्रती तुझी काही दायित्व आहेत। पार्वती देवींवर देखील कैलासातील गण, भूत आणि साऱ्या सृष्टीचे दायित्व होतेच की। होय, अर्थात होतेच, पर तू माझ्या म्हणण्याचा तू असा अर्थ घेऊ नये की पार्वतीमध्ये ते सर्व काही नाही। मी केवळ बानू आणि तुझ्या अनुषंगाने बोलतोय। पार्वतीने गंगेला शाप दिला, परंतु तू बानूला शाप नाही दिलास, तू क्षमाशील राहिलीस, आणि ह्या बाबतीत तू योग्य तेच केलंस, आणि ह्याचे श्रेय तुलाच आहे। जे आधी घडले नाही ते आता घडणार नाही असं नाही, आणि कधी कधी काही गोष्टींच्या अनुषंगाने कठोर असे निर्णय घेणं आवश्यक असतं। मला असं वाटतं की आता तसा निर्णय घेण्याची वेळ आली आहे। हाँ सा देवी तुम्ही? हो, वाटलं आज तुम्हाला भेटावं, आवश्यकता भासली। आवश्यकता कोणाला? हे मी कसं सांगू? परिस्थितीच विचित्र आहे आज। आज आख्यानात जे घडलं ते ऐकल्यानंतर त्यानुसार तुमच्याशी बोलणं महत्त्वाचं वाटलं मला। आख्यानात जे घडलं ते तुम्हाला ठाऊक आहे का? हो, पार्वती देवींनी दिलेला शाप सगळ्यांना आख्यानातून कळला असेल, पण मला ते आधीपासूनच ज्ञात होतं, आणि त्यात त्यांचं काही चुकलं असं मला वाटत नाही। तुम्हालाही असंच वाटतंय ना? माझ्या मनातही हाच विचार आला होता। त्या जेही वागल्या ते अगदी योग्य होतं,
कोणत्या पत्नीला आवडेल की तिच्या पतीवर दुसऱ्या कोणत्या स्त्रीचं प्रेम आहे? स्वाभाविक आहे. पण आता तुम्ही काय करणार आहात? मी काय करणार? तुम्हाला काय म्हणायचं हे मला समजलं नाही. म्हणजे इथे काही निराळी परिस्थिती आहे असं वाटतं का तुम्हाला? मला तरी तसं नाही वाटत. गौतम ऋषींनी आवाहन केल्यामुळे गंगा जरी कैलासातून दूर गेली असली ना तरी ती अंश रूपाने तिथे होतीच. आणि ज्याचा राग पार्वती देवींना अनावर झाला आणि इथे अंश रूपाने नाही तर पूर्ण रूपाने बानूचं अस्तित्व आहेच. तेच मला असह्य होत आहे. मग आता ह्यावर काहीतरी मार्ग तुम्हालाच काढायला हवा. काय मार्ग काढणार? मी क्षमाशील आहे म्हणून पार्वती देवींसारखा तिला मी शाप दिला नाही असं यांचं म्हणणं आहे. पण माझा त्रास मी कोणाला सांगू? मग मनात साठून राहतं हे सारं. सांगा ना, काय मार्ग काढायचा मी? तिला शाप द्यायचा की कठोरातलं कठोर असं शासन करायचं? आता ते मी कसं सांगणार? तुम्हाला ह्याचा त्रास किती असह्य होतो आहे हे तुम्हालाच ठाऊक आहे. आणि आता नसेलच कुणाला त्याची भ्रांत तर तुम्हीच ठरवावं काय ते. अर्थात हा सर्वस्वी तुमचाच निर्णय आहे. हा, मी याच्यात काही बोलणं उचित नाही. मी आपलीच भेट घ्यायला येत होतो. माधवा, माझी आणि म्हाळसेची भेट झाली आणि म्हाळसेने तिच्या मनात जे काही होतं ते मला स्पष्टपणे सांगितलं आहे. तेही आख्यानाच्या अनुषंगानेच असेल, यात काही शंका नाही. होय, पार्वतीने गंगेला शाप दिला, परंतु म्हाळसेने बानूला आजवर शाप दिलेला नाहीये. तिने असं का करू नये हा प्रश्न तिला पडला आहे. देवा, आख्यानात जे काही घडलं ते आपण जाणतोच आणि तेच महत्वाचं कारण असेल श्री म्हाळसा देवींनी असा विचार करायचा. आधी केवळ स्थानाचाच प्रश्न होता, परंतु आता तर तो एका निराळ्या पातळीवर गेला आहे. स्वाभाविक आहे देवा. हे पत्र त्वरित नेऊन द्या. कुणासनी द्यायचं आहे जी? बानूला. देवा, म्हाळसा देवींनी बानाईसनी सांगावा धाडलाय की त्यांनी जेजुरी सोडून दुसरीकडे जावं म्हणून.